आ आ हे बघा. शेरू नको नाही. शेरू 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 याला अरे नको. शेरू इकडे बघ. हे बघ हे बघ हे बघ. काय करतोय बाळा? काय करतोय? नको ना जाऊ मला. का बरं? याचे छोटे छोटे दात आता खूप लागायला लागले आणि मला रात्रीचा पण त्रास दिला नाही. बघा आता काय चाललंय. शेरू काय करतोय बाळा? काय करते छुन तू मला? का बरं चावते? मी काय केलं तुला? का बरं चावते मला? आ हे बघ 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 कसं चावायचंय शेरूला. का बरं चावतोय मला? ऐक ऐक तुझे छोटे छोटे का बरं चावतो? का बरं चावतो? मी काय केलं तुला शोना? का केलं मी तुला शोना? तू मला लातली पण किती त्रास दिला, किती त्रास दिला. हां का बरं चावायचं असतं तुला? मजा वाटते का तुला? मजा वाटते चावायला? हात आणि पाय आपले त्याला दिसले का बस त्याला चावायचं असतं. का बरं चावतो? दात बघू दात. आ आ करा. अरे करा. अच अच अच. टीका कोणी लावला बाळा तुला? आपण याचा होमाचा टीका लावला ना काल महाराजांच्या इथला. तर मी रोज आरत्या झाल्यावर शेरू कुठेही झोपला असेल, लपून बसला असेल, खेळत असेल तर मी त्याला पण आरती देते. देवाऱ्यात नेऊन त्याचं डोकं टेकवते आणि बघ त्याला मला चावायचं असतं. बघतं ना बाळा? नशे ना? का बरं चावतो तू? हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि मी जस्ट आता आंघोळ करून आली तर माझ्या पायांची इतकी आग झाली, इतकी आग झाली. तर का झाली असेल आग? तर शेरूने मला खूप बोचकलं. माझ्या पॅन्टच्या आतमध्ये त्याचे नखं इतके लागले पायाच्या पोटरीला की प्रचंड आग झाली माझ्या पायांची. तर जस्ट माझी आता आंघोळ झाली, स्किन केअर वगैरे करते. आज आहे गुरुवार. प्रशांतजी गेले आणि माझी रात्री झोपच झालं नाही कारण आणि मला खूप डिस्टर्ब केलं. तर ते बिचारे गेले तेव्हा मी उठलेली पण नव्हते. आता त्यांनाही फोन करते काय काय नाही. त्यांना वाटेल बघा मी गेलो तोपर्यंत तर झोपलेलीच होते, कॉल पण नाही करत आहे. आपण नाही का लहान मुलं खूप मस्ती करतात तेव्हा आपण म्हणतो चिंगारलं, तसा काहीतरी प्रकार हा करत असतो. एकाएकी इतक्या उड्या मारतो, इतक्या उड्या मारतो, कुठून कुठे काहीच कळत नाही. ते बघा आत्ता सेम तोच पॅटर्न चालू आहे. बघा बघा हे बघा माझ्या दोन्ही पायांच्या मधून. शेरू काय झालं? बापरे शेरू काय झालं? शेरू काय झालंय तुला? अरे काय असं करतोय? काय झालं? हा हा कोणता खेळ आहे? आता ते पाडायचंय का वरचं? तुझे खेळणे का नाही खेळत एवढे आणून ठेवलेले? तुझ्याशी बोलते मी. हे बघ अशीच भन्नाट गाडी चालू आहे सकाळपासून असंच चालू आहे उठल्यापासून. मॅट बरोबर, घाणेरड्या मॅट बरोबर काय खेळायला आवडतं काय माहिती. आणि माझी आंघोळ आणि स्किन केअर करून झालेलं आहे. आता आज गुरुवार आहे म्हणून मी कुर्ती वेअर केली. आवडतात मला इंडियन ड्रेस घालायलाही. मी ठरवते पण की आपण सोमवार गुरुवार ज्या दिवशी आपण म्हणतो ना सोमवार महादेवाचा माझा उपवास असतो तर आपण इंडियन ड्रेस घालत जाऊ. आत्तासुद्धा मी एक शर्ट काढला होता आणि मग मला आठवलं की यार आज गुरुवार आहे तर कुर्ती घातली. तर स्किन केअर देखील केलेलं आहे मी. विटॅमिन सी सिरम, त्यानंतर मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, लिप बाम लावलेला आहे. बाय द वे टिंटेड लिप बाम आहे हा. आणि माझ्या होटाला ना ते शीन उभरतं म्हणता ना तसा मध्ये फोड झालाय छोटासा. माहीत नाही आता तो वाढेल की काय. आता कसला शीन भाग होतोय ते माहीत नाही मला. आणि हे बघा किचनमध्ये अंधार आहे कारण मला विनाकारण लाईट्स ऑन नाही लागत. पहाटे 4 पासून चालू असता
प्रशांतजी उठल्यानंतर हॉलचे किचनचे दोन्ही लाईट लावून देता, मी उठल्यानंतर ऑफ करते. तर चला आता एक ग्लास पाणी पिते आणि देवांची पूजा करते, मग बोलते तुमच्या. तुने इतक्या उड्या मारल्या, इतकी मस्ती केली. आणि मी जेव्हा आंघोळीला गेले ना, तर मी आंघोळीला गेले की तू बाथरूमच्या बाहेर असा बसतो माझ्या डोरच्या, आणि तिथे छान असं झोपी गेलाय. खूप उड्या मारल्या, खूप खूप मस्ती केली. कोण लपलंय उशी खाली? आत्ता उशी खाली लपलेला होता. याच्यामुळे याला जी झीप आहे ना, त्याला त्या झीप बरोबर खेळायला यायला खूप मजा वाटते. या झीप बरोबर मग खेळा खेळा खेळा, खेळ 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 बाला. आणि आता हे नेक्स्ट डे आहे, म्हणजेच मंगळवार. आणि मी आपण म्हणतो ना काय जळमटं वगैरे ते झटकते, तसं तर मी महिन्यातनं पहिले तर 2-2 वेळेस करायची, पण आता सध्या एकदा तरी करते. त्यामुळे जाळं असं काही आलेलं नसतं, परंतु थोडंफार असं कुठेतरी नाही का दिसतंच काळं वगैरे, स्पायडर वगैरे. तर मग ते झटकून घेते. तर हे बघा शेरूला माझ्या हातातला तो झाडू बघून त्याला जरा वेगळाच दिसला, तर त्याला गंमत वाटत होती. तर ॲक्च्युली मी संपूर्ण घर असं काणे कोपऱ्यामधून तो फॅन ब्रश म्हणते मी त्याला, तो फिरवून घेतला. थोडीशीच क्लिप तुमच्याबरोबर शेअर केली. आणि इथे मी शेरूच्या केसांना कोंब करते, ब्रश करते. व ते ब्रश केलं की त्याचं जे हेअर शेडिंग असतं ते कमी होतं, जास्त केस गळत नाही त्यासाठी. आणि तो शांत मस्त बसून ते हेअर ब्रश करू देतो आहे बघा. आणि आता ऑपरेशन नंतर पहिल्यांदाच मी हा पराक्रम करते. ज्या मैत्रिणी पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना माहिती, हे माझं रेग्युलर काम आहे. ॲक्च्युली रेग्युलर म्हणजे मंथली मी फॅन क्लीन करायची. पण आता बघा, माझं ऑपरेशन झाल्यानंतर करीना जेव्हा आली होती तिने फॅन पुसले होते. आता त्या गोष्टीला आय थिंक 2 महिन्यापेक्षा जास्त होऊन गेले. आणि फॅन बरेच खराब झालेत. आता कसं उन्हाळा असल्यामुळे फॅन सारखे चालू असतात आणि त्यामुळे ते बरेचसे काळेही झाले. तर रुपाली बिचारी बोलली मला नंतर की मी पुसले असते असं. मी फॅन पुसत असतानाच ती आली. परंतु मी म्हटलं ठीक आहे ना, लॅडर आहे, लॅडरवर आपण हळूच उभं राहून पुसून घेऊ. आणि माझी चांगली प्रॅक्टिसही आहे ह्या सगळ्या गोष्टींची. तर मी काय करते ना, फॅन कसं ते मेनसेट वगैरे असे होऊन जातं नाही का, काळ्या त्यांना ते सगळं मैल साचतो, माती वगैरे. तर मग गरम पाणी घेते, त्याच्यामध्ये सर्फची पावडर टाकून जुने जे माझे किचनचे स्कॉच ब्राईट स्पंज जे मी रिटायर केलेले असतात ते घेते मी फॅन पुसायला. पहिले गरम पाण्यात बुडवून त्याच्याने पुसून घेते आणि नंतर मग एका स्वच्छ कपड्याने फॅन पुसून घेते. तर अशाच पद्धतीने मी माझ्या संपूर्ण घरातले सगळे फॅन क्लीन केले. तुमच्याबरोबर हॉलमध्ये ठेवलेले 1-2च शेअर केले, बाकीचे काही केले नाही. आणि हॉलमधला मेन जो फॅन आहे त्याची अवस्था तर बरीचशी बिकट झालेली आहे, म्हणजे बऱ्यापैकी खराब झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती काळा झाला आहे. तर आता माझा व्हिडिओ बघता बघता कोणकोणत्या मैत्रिणींना आठवण झाली मला कमेंट करून नक्की सांगा की आपल्यासुद्धा घरातले फॅन पुसायवर आले आणि ते देखील आपण पुसले पाहिजे, स्वच्छ केले पाहिजे. मला तर बिलकुल घाण झालेले फॅन आवडत नाही. मी सांगते ना, मी ही सगळी कामं मंथली करायची, पण जेव्हा आपल्याला हेल्थ इश्यू होतो, काहीतरी हेल्थ प्रॉब्लेम होतो, तेव्हा नाईलाज होऊन जातो. जसं की माझं ऑपरेशन झालेलं होतं. पण चला, हळूहळू मी पूर्ववत माझ्या सगळ्या कामांवर येते. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. घराची क्लिनिंग झाल्यानंतर माझी क्लिनिंग झाली आणि त्यानंतर स्किन केअर वगैरे केलं आणि त्यानंतर एक मोठा ग्लास भरून पाणी मी पिलं. पाणी पिणं खूप गरजेचं आहे आणि सध्या तर उन्हाळा चालू झालेला आहे आणि प्रचंड उष्णता वाढलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला डिहायड्रेशन होऊ शकतं. म्हणून आपण आपल्या बॉडीला हायड्रेट ठेवण्याचं काम करायचं. किमान 1 तासाने आपण 1 ग्लास पाणी तरी पिलं पाहिजे. जर कुणाला पाणी पिण्याची आठवण राहत नसेल, वरतून प्लेन जात आहे तर आवाज येतोय बघा, वरतून प्लेन खाली बुलेट असं. तर जर तुमच्यापैकी कुणाला पाणी पिण्याची आठवण राहत नसेल तर मोबाईल तर आपल्यापैकी प्रत्येकाकडे आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर अलाराम सेट करू शकता, 1 तासाने पाणी पिण्याची आठवण करून देणारा तुम्ही. आणि प्लस आपण वॉटरी फूड जसं की टरबूज, खरबूज, पपई, संत्रा, मोसंबी असे फळं उन्हाळ्यामध्ये खाल्ले पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीराला हायड्रेट राहण्यास मदत होईल. डिहायड्रेट आपली बॉडी होणार नाही, कारण की बॉडी जर डिहायड्रेट झाली, शरीर आपलं डिहायड्रेट झालं तर त्याचे खूप सगळे दुष्परिणाम आपल्याला पाहायला भेटतात. ते म्हणजे की आपली त्वचा एक्स्ट्रीम कोरडी पडू शकते, मग त्वचेला खाज येणं, त्वचेचे अनेक आजार उद्भवणं,
त्यानंतर आपलं स्कॅल्पसुद्धा ड्राय पडू शकतो, त्याच्यामुळे सुद्धा केस गळती वाढू शकते आणि इंटरनल सिस्टीमसुद्धा आपली पाण्याच्या कमतरतेमुळे बिघडू शकते. त्याच्यामुळे आपण भरपूर असं पाणी पिलं पाहिजे. कमीत कमी 2.5-3 लिटर पाणी हे प्रत्येकाने पिलं पाहिजे. तुम्ही जर जास्त पिऊच शकत असाल, उन्हाळा आहे, तुम्ही 4 लिटरसुद्धा पाणी पिऊ शकता. तर चला, पाणी पिलं गेलं माझं. आता मला करायची आहे देवांची पूजा. आधी तुळशीची पूजा करते आणि मग देवांची पूजा करते. आता पुष्कळ दुपार झालेली आहे, तर जेवण वगैरे झालं माझं. आणि आज येणार आहे माझी आई, कारण की उद्या तिला डॉक्टरांकडे दाखवायचं आहे. तर मग ज्या वेळेस प्रशांतजी येतील त्यांच्याबरोबरच ती येईल. तिच्या डोळ्यांचाही चेकअप करायचा आहे आणि तिचे कान पण दाखवायचे आहे. म्हणजे आय स्पेशालिस्टकडे जायचं आहे, ENTकडे जायचं आहे. माझ्या बहिणीने अपॉइंटमेंट घेऊन ठेवली आहे, कारण की मागे माझ्या आईच्या डोळ्यांचंही एकदा ऑपरेशन झालेलं आहे, परंतु तिला आता परत दिसायला थोडा त्रास होतोय. आणि वडिलांच्याही डोळ्यांचं झालं. तिला मी उद्या घेऊन जाईल, तर आज ती येणार आहे म्हणून मी हॅपी आहे. शेरू झोपलाय मस्तपैकी, आज सकाळचा झोपलाय. हा शेरू आहे ना, खूप उदास आहे, सारखा झोपतोय. मला इतकं वाईट वाटतंय. का बरं एवढं उदास आहे तू बाळा? का बरं एवढं उदास आहे? का बरं एवढं उदास झाला तू? प्रतीक दादा नाही आहे म्हणून इतका सारखा झोपून घेतोय. मला खूप वाईट वाटतंय की हा उदास आहे की काय. काय झालं? का बरं झोपतो? खेळ ना शेरा, का खेळत नाहीये तू? काय झालं बाळा? काय झालं? नाही, पायांना नाही, नाही, खूप लागतं आता तुझे नेल्स, दात खूप लागतं आता मला. नाही नाही, तुला मी खेळायला सांगितलं, इकडे येऊन लोळायला सांगितलं. शेरा, जा ना बाळा खेळायला. झोपतोय नुसता ठम्या. आता आम्हाला घर कमी पडतंय बसायला. आम्ही भांड्यांमध्ये पण बसायला लागलो. या पातेल्यामध्ये बसलेला होता, इतक्यात उतरला. याचं फूड, हे टॉनिक आहे, डॉक्टरांकडून आणलेलं. हे जे फूड आहे ना, चिकनचं वेट फूड, एकदम सगळं भरून ठेवलं आहे. त्याला खूप आवडतं, खूप म्हणजे खूप आवडतं. या ट्रीट पण त्याला देत राहतो आम्ही मधूनमधून. आणि इथे आहे त्याचं ड्राय फूड, हे त्याचं टॉनिक आहे आणि हे पण त्याचंच फूड आहे. चला चला, आत्ता काही नाही मिळणार तुम्हाला, कळलं का? इथे हे कंटिन्यू ठेवलेलं असतं, ड्राय फूड आणि पाणी. हे ना, इथे वर आहे, इथे 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 ये, इथे चल, इथे ये, ये बघ, इथे ये, ये वरती ये. खा, गुड बॉय. थांब थांब थांब, लागेल प्लास्टिक. अशा पद्धतीने याला काही कारण नसताना ट्रीट देते मी, कारण की मुद्दाम किवा करतो, म्याव म्याव करतो माझ्याकडे येऊन. मी ट्रीट खाऊ घातली ना शेरा, आता तू या मॅट बरोबर खेळ. मी साई बाहेर काढली आहे, साईचं तूप करून घ्यायचं आहे मला. हे महाराजांना सारखं वरती चढायचं असतं, उद्योग करायचे असतात. उद्योग करू नये म्हणून मी आता ट्रीट दिली, तरी पण वरती बघून म्याव म्याव. ते बघा, मारली ना जम. शेरा, तू तोंड लावू नको कशालाही बरं का. आता दवाखान्याच्या निमित्ताने का होईना आई येते. तर आई ना, मग आपल्याला असं वाटतं आई तर काही नॉनव्हेज खात नाही, मग व्हेजमध्ये खीरपुरी करू, श्रीखंडपुरी करू, भजे रशी करू. परंतु माझी आई म्हणजे एकदम अजब गजब. आईला जर विचारलं ना तुला काय आवडतं, तिला झिरकं, कांदा बटाट्याची भाजी, लाल बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी, तर असे पदार्थ आईला आवडतात. आईला मी मुद्दाम काय चिडवते की आई तू लहान होती ना तेव्हा तू हेच सगळं खात होती आणि म्हणून तुला तेच आवडतं, आणि नवीन ज्या गोष्टी आहेत बॉ सध्याच्या त्या बनवतास, त्याच्यामुळे तुला ते आवडत नाही. पुरणपोळी आईला खूप आवडते, पण आईला खूप त्रास होतो. मागच्या वेळेस आई होती तेव्हा मी पुरण घातलं होतं, तर आईने मुश्किलने अर्धी पोळी का एक पोळी खाल्ली होती छोट्या साईजची. बाकी काही विशेष तिला कुठल्या अशा साध्या भाज्या आवडतील, घाटून पालक, शिळ्या भाकरी, पोळ्यांचा काला. परंतु आता वयामानानुसार ह्या सगळ्या गोष्टींचाही तिला त्रास व्हायला लागला, तर मी काही फॅन्सी असं बनवत नाही आहे. दूध भरपूर आहे, कारण दहीच लावलं नाही आहे 2-3 दिवसापासून. तर खीर करायचा विचार आला होता, पण आई खाईल तरी किती खाईल, 2 चमचे. आणि मग प्रतीक पण नाही आहे, प्रतीक गेलाय मुंबईला. मग त्याच्यामुळे मी म्हटलं मी काहीच केलं नाही. म्हटलं आईला आल्यावरच विचारू की थोडासा शिरा वगैरे करू का. तर आता मी साधी भाजी, भाकरी आणि भात, वांग्याची भरलेली भाजी करते. आईला आवडते माझ्या हातची वांग्याची भाजी. गरम खूप खूप व्हायला लागलं किचनमध्ये आता. शेरू बिचारा इथंच लोळतोय. हे बघा, हे बघा,
हे बघा ही शेरुडी ही माझ्याजवळच लोळतोय. चला आता स्वयंपाक करून घेते. तूप कढायला घातलं. इकडे डाळ भाताचा मी कुकर लावला. कुकर झालाय, थंड झाला की मी डाळीला फोडणी देईल. वांग्यांची भाजी केली भरलेल्या आणि ज्वारीच्या भाकरी चालू आहे. इथे मी भाकरी थापते हां. आणि इकडे बघा, म्हणजे अति लाड केल्याचे परिणाम म्हणायचे की काय, दोन्ही पायांच्या मध्ये माझं आणि अशा पद्धतीने चाललं आहे माझ्या भाकरी. काही वस्तू घेण्यासाठी जेव्हाही मी फ्रीज उघडते हा टुनकन उडी मारून असा फ्रीजमध्ये बसतो आणि बाहेर यायचं नाव घेत नाही. शेरू बाहेर ये शेरू. आणि इथे शेराचे फ्रेंड्स कंपनी आलेले आहे. हाय इशिता, हाय टोटो. आणि एक नवीन एक आलेली आहे. हॅलो खुशी बेटा. हे बघा खुशी पण आली आहे आणि शेरा पण त्यांची वाट बघत असतो कधी माझे फ्रेंड्स येतील माझ्याबरोबर खेळायला. आता हे लोक याला खेळवतील, मी संध्याकाळच्या आरत्या वगैरे करून घेते देवांच्या. तर तू नाताला भेटायला आली, मग नाताला काही डागडागिना आणला की नाही करून? आई हसतीये. मी शेराला रोज टीका लावते. सकाळी तो झोपलेला होता म्हणून राहून गेला सकाळी टीका लावायचा आत्ता लावून. आजीचं जय जय बाप्पा करा शेरा. ए बाळा आजीचं जय जय बाप्पा करा. जय जय बाप्पा करा आजीचा. भाजी निवडता आई सांगते. कशातली भाजी आई ही? सायवडातली. सायवडातली म्हणजे काय? तिथं भाजी आहे ना, त्याच्यात भाजीचं बांधाला झाड आहे. अच्छा, म्हणजे झाडाखाली असलेली भाजी आहे ही. तर उन्हाळ्यामध्ये मेथी मिळणं म्हणजे मुश्किलच असते, परंतु मिळाली आहे ही कशी बशी आहे. आता आम्ही निवडून घेतो पालेभाज्या. याच्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता आहे. आजी म्हणती तो काय खातो म्हटलं, चिकन खातो. आजी त्याला म्हणती माळ घालायची काय? त्याला बघा कसं लगेच आईजवळच बसतोय केव्हाचा. गाई करतो बाई शेरू. आजीकडे गाई करणार आली का तू बाळा? आजीकडे गाई करणार आहे. आणि आता रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत. बिचारी आईचं केव्हाचं चाललं मला, घे झोपून आता, घे झोपून आता. म्हटलं हो आई झोपेल, मला काही लवकर झोपायची सवय नाही आहे. ॲक्च्युली प्रशांतजींनी भाज्या आणल्या, मग आम्ही मेथी कोथिंबीर गप्पा मारत भाज्या निवडल्या आणि मग आईबरोबर गप्पा मारता सगळं माझं स्लो चाललं होतं. परंतु आईला कशी लवकर झोपायची सवय आहे. सिन्नर तसं एकदा म्हटलं होतं सिन्नरला गाव नका म्हणू बा, पण आईन त्यांना ठीक आहे गावाकडे नाही, आपण सिन्नर शहर, पण आईन त्यांना लवकर झोपायची सवय आहे. तर तरी पण आई पुष्कळ लेट झोपली, म्हणजे अजूनही जागीच असेल. मी तर म्हणते माझा आवाजही तिला जात असेल. हा बघा बसलाय माझ्याकडे. बापरे शेरूने काय चालू केलं मोबाईलवर? शेरू काय चालू केलं तू मोबाईलवर? काय चालू केलं मोबाईलवर? अरे काय दिसतंय काय लावलं मोबाईलवर? उद्या नाशिकमध्ये भाभानगरला सह्याद्री हॉस्पिटल आहे, तिथे आईच्या अपॉइंटमेंट घेतलेला आहे ऑलरेडी. तर तिथे आम्हाला जायचं आहे, सकाळी 11पर्यंत पोचायचं आहे. आता माहीत नाही हे महाराज मला किती झोपू देतील, किती माझी झोप डिस्टर्ब करतील. तर असाच होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव यू ऑल. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट.